त्यामुळे 50,000 हेक्टरी देणं गरजेचं आहे. इतिहासात खूप कमी लोकांना त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी इतिहास खूप कमी लोकांना देतो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ही संधी तुम्हाला चालून आलेली आहे. सुदैवाने मी म्हणणार नाही, कारण सुदैव नाही ते दुर्दैव आहे की एका रात्रीच त्या ठिकाणी शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं. पण आज ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सिद्ध करण्याची चांगली संधी आलेली आहे. तुमच्या नावापुढे सगळा महाराष्ट्र तुम्हाला देवाभाव करतो. तुमच्या नावात देव आहे, तो देव आहे ती सिद्ध करण्याची, आणि तुम्ही खरंच देवासारखे आहात आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक अडचणीच्या पाठीमागे उभे राहता हे सिद्ध करण्याची आज तुम्हाला चांगली संधी आलेली आहे. काहीही का, बुस्टर पॅकेज द्या, वर्ल्ड बँकेतून कर्ज घ्या. राज्यात तुमची सत्ता आहेच, पण केंद्रातही तुमचीच सत्ता आहे. फार तर फार माननीय पंतप्रधान मोदींकडून 20-30 हजार रुपयाचं पॅकेज मागून घ्या. पण ह्या माझ्या शेतकऱ्याला जो की आज परका झालेला आहे, जो रस्त्यावर आलेला आहे, जो हतबल झालेला आहे, त्याला असं वाड्यावर सोडू नका. कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरची त्या ठिकाणी त्याला मदत देऊन त्याला पुढचं एक वर्ष तो काहीतरी तोंडा घासाची काहीतरी मिळवणी होईल, तो काहीतरी जगू शकेल एवढी त्या ठिकाणी मदत करा. तुमचं राजकारण जे काय असेल ते सगळं बाजूला ठेवा.